घड्याळाचीच जागा वेळ दाखवणाऱ्या मोबाईलने घेतलेली आहे आणि तो जवळपास सगळ्यांकडेच आहे. ही सगळी जी बघत असाल ही सगळी ब्रेल लिपीची पुस्तकं आहेत. या शाळेमध्ये जे लोक येऊन गेले त्याच्यावर लोकांची पुस्तकं निघाली. त्या ब्रेल लिपीच्या पुस्तकांचा हा खजिना सगळा आपल्याला पाहायला मिळेल. नमस्कार दर्शक, मी राजेंद्र गरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. आज 22 मार्च 2026. आज आम्ही नवे शहर आणि शिव तुतारी प्रतिष्ठान तसेच कविता.com या संस्थांच्या वतीने स्नेहज्योती अंध विद्यालय खराडी मंडणगड जिल्हा रत्नागिरी येथे आलेलो आहोत. येथे 2 ब्रेल लिपीतल्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा, या अंध दृष्टीहीन मुलांचा विविध गुणदर्शन सोहळा आणि कविता.com येथील एका बालकवीचा कविता सादरीकरणाचा कार्यक्रम असा बहुआयामी कार्यक्रम येथे पार पडणार आहे. त्यानिमित्ताने आम्ही इथे आलेलो आहोत. माझ्या समेत प्राध्यापक श्री रवींद्र पाटील, श्री रवींद्र आवटी, नारायणजी लांडगे, गजाननजी साठे हे माझ्या समेत इथे आलेले आहेत. आता आपण सभागृहाकडे जाणार आहोत. प्रतिभा सेनगुप्ता ज्या या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत त्याही आम्हाला तिथे भेटतील आणि त्या मुलांसोबत जो एक सुंदरसा कार्यक्रम सादर होईल त्याच्या आपण सर्वजण साक्षी होणार आहोत. चला तर आपण त्या सभागृहाकडे जाऊया. ही सगळी जी बघत असाल ही सगळी ब्रेल लिपीतली पुस्तकं आहेत. या शाळेमध्ये जे लोक येऊन गेले त्याच्यावर लोकांची पुस्तकं निघाली. त्या ब्रेल लिपीच्या पुस्तकांचा हा खजिना सगळा आपल्याला पाहायला मिळेल. आणि आपण आता इथे अनुभवणार आहोत पुस्तक प्रकाशन सोहळा आणि या मुलांचा गायनाचा रंगारंग कार्यक्रम. संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, धर्मवीर संभाजी महाराज की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. तू ही माता, तू ही पिता है. तू ही माता, तू ही पिता है. तू ही तो है राधा कृष्ण. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. बावरना दुष्ट बोलना भद्रदूतावरी, बावरना दुष्ट बोलना भद्रदूतावरी. एक मनाचे भरती पाणी
अर्थ तसा आणि असा, अर्थ असा आणि तसा. शेजार आणि शेजार धर्म ह्या दोन ग्रंथांचं या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. सन्माननीय व्यासपीठ, विचारपीठ, खर तर खूप जीवाची मनाची घालमेल चालू आहे की काय बोलावं. पट्टीचा बोलणारा देखील निशब्द होऊ शकतो. मलाही असं वाटायला लागलं, कोणाला काही मुख्याध्यापक शिक्षक व्हायचं असेल ना तर तो माझ्या ह्या आईसारखा, प्रतिभा आईसारखं मुख्याध्यापक आहे. इतकं सोपं नसतं. या मुलांची नाळ जोडणं फार अवघड झालंय रवी दादा, फार अवघड झालंय, फार अवघड झालंय. कारण बऱ्याचशा लोकांना ना पणत्या कुठे लावाव्यात त्यासाठी अंधाराच्या जागाच माहिती नाही आहे. हे माझं प्रामाणिक मत आहे. पणत्या लावा तुम्ही, पण जागा कुठे? नको तिथे तारे, नको तिथे आकाशकंदील, दिवाळीला टांगण्यात काही अर्थ नाही. एखाद्या झोपडीसमोर दिवा लावला, दिव्याचं तेल बदला, दिव्याची वात झाला तर खरोखर ती दिवाळी साजरी झाली अशी माझी प्रामाणिक भावना आहे. चैत्राली शेजारी आणि शेजार धर्म या पुस्तकातील एक उतारा, एक परिच्छेद वाचून दाखवणार आहे. ते ब्रेल मधलं आहे आणि दृष्टीहीन मुलं, नजर नसलेली मुलं ब्रेल मधलं रूपांतर कसं स्पर्शाच्या सहाय्याने वाचतात त्याचा आपण आता पडताळा घेणार आहोत. अघड पघड एक काळ असा होता की एखाद्याच्याच हातात घड्याळ असे आणि बाकीचे लोक त्याला वेळ विचारून घेत. त्या काळी त्या घड्याळवाल्याकडे आणि वेळ विचारण्याकडे वेळच वेळ असे. लोक इतरांना वेळ देत असतात. आता असे झाले आहे की घड्याळाचीच जागा वेळ दाखवणाऱ्या मोबाईलने घेतलेली आहे. नमस्कार, मी मनीष व्याघ्रांबरे, स्नेहज्योती अंध विद्यालय, आणि मी या मुलांप्रमाणेच एक दृष्टीहीन संगीत शिक्षक आहे. आज दिनांक 22 मार्च 2026ला आमच्या शाळेमध्ये नवे शहर आणि तुतारी प्रतिष्ठान, शिवतुतारी प्रतिष्ठानचे लोक आलेत, जे पाहुणे आलेत. त्यांनी आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिली. शिवाय त्यांच्या समवेत आम्हाला काही गीतं सादर करता आली, आमच्या मुलांची कला सादर करता आली. आज इथे या पुस्तकांचं प्रकाशन झालं. शिवाय या मंडळाचे काय काय कार्यक्रम असतात, कसं कसं हे असतं ते मला कळलं. मी आज आपण आपल्याकडे आल्यामुळे मी आपले हार्दिक आभार मानतो. शिवाय पुढच्या येणाऱ्या 1 मे 2026च्या आपल्याला शुभेच्छा मी आता देतो, कारण की तेव्हा आपली भेट कशी होईल काय माहिती. आणि मी तर आज एक वाक्य म्हणेल की असे दर्दी रसिक प्रेक्षक किंवा असे दर्दी पाहुणे आम्हाला मिळत होते, मिळत आहेत आणि असेच मिळत राहोत आणि मिळत राहणार असं मला वाटते आहे. आणि आज आपण आपल्या शाळेत आलात, फार छान वाटलं. आणि आपल्या प्रतिष्ठानचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या समवेत कविता.com शिवतुतारी प्रतिष्ठानचा एक बालकवी प्रसाद माळीसुद्धा आहे. नुकताच वाशी नवी मुंबई येथे जे बालसाहित्य संमेलन भरलं, त्या साहित्य संमेलनामध्ये ₹10,000चा पुरस्काराचा धनी आहे.
आणि त्याला हा महाराष्ट्र शासनाचा इतक्या कमी वयात, हा 8वीतला मुलगा आहे, इतक्या कमी वयात त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे, त्याबद्दल त्याचं अभिनंदन. आणि त्याने या शाळेत येऊन या अंध मुलांच्या समोर आपली जी कविता सादर केली, त्या कविता सादरीकरणाने या शाळेतील कर्मचारी वर्ग, या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांचे डोळे पाणावलेले आम्ही स्वतः पाहिलेले आहेत. इथल्या महिला रडत होत्या, हे सगळं आम्ही अनुभवलेलं आहे. तर या प्रसाद माळी याला, हा नवीमुंबईकर प्रसाद माळी याला मी प्रश्न विचारू मागतोय की प्रसाद, मला सांग, जेव्हा तू या संमेलनात सामील झालास तिथे तू कोणती कविता सादर केलीस? सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्य शासनाचे खूप खूप आभार मानेन. त्यांनी मला बाल मराठी संमेलन जे सिडको प्रदर्शन वाशी येथे भरलेलं होतं, तिथे कविता सादर करण्याची संधी दिली आणि बालकवी म्हणून मला निमंत्रित केलं. यात बालरंगभूमी परिषद यांचाही खूप मोलाचा वाटा आहे. आणि तिथे मी माझी स्वरचित कविता बाप माझा ही स्वरचित कविता सादर केली. आणि ह्या कवितेला कवी प्रवीण दवणे सर असतील किंवा रमेश तांबे अशा मोठमोठ्या कवींनी मला येऊन माझ्या जागेवर थाप दिली, शाबासकी दिली. मला खूप भरून आलं तेव्हा. आणि पुढचा प्रश्न मी विचारतो की ती कविता तू तिथे सादर केली, तीच कविता तू इथे सुद्धा या रत्नागिरीच्या दृष्टीहीन मुलांसमोर सादर केली. ते जरी तुला पाहू शकले नसतील तरी पण त्यांनी तुझ्या भावना, संवेदना मनात साठवलेल्या आहेत. आणि ज्या महिलांसमोर तू ही कविता सादर केली त्या महिलांना सुद्धा ती भावना नेमकेपणाने पोहोचली. तर तू ही कविता इथे सुद्धा सादर करायची तुला का वाटली? आणि ती कविता सादर केल्यानंतर ती रसरसून दाद मिळाली तुला. दाद एक हसून मिळते, दाद एक टाळ्या वाजून मिळते, दुसरी दाद रडून मिळते. ती सगळ्या प्रकारची दाद तुला मिळाली. ती अनुभवताना तुझ्या मनात काय भावना होती? कारण अंध होणं म्हणजे काय खूप म्हणजे काय बोलू शकत नाही. म्हणजे त्यांना देवाने जरी त्यांना अंध केलं असेल तरी त्यांच्याकडे एक काहीतरी कला देव देतो. आणि मला तर देवाने खूप चांगल्या डोळे वगैरे सर्व काही दिलेले आहे. आणि त्याबरोबरच मला एक चांगला आवाजही देवाने दिलेला आहे. आणि त्यांना म्हणजे आता आई वडील, काही काहींचे आई वडील तिथे काही नाही ते सोडून गेले. मग परत ज्या इथल्या प्रतिभाताई मॅडम असतील त्यांनी इथे आणलं, त्याचं संगोपन केलं. मग त्यांना आई वडिलांची जाणीव म्हणजे आई वडील काय हे पण त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. कारण त्यांना आई वडिलांचा सहवास लाभला नाही, त्याच्यामुळे आई काय असते आणि बाप काय असतो हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी माझी स्वरचित कविता बाप माझा ही जी महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमात सादर केली तीच त्यांच्या पुढे सादर केली. नमस्कार, मी समाजसेवक रवींद्र रावटे. नवी मुंबईतील नवे शहर आणि कविता.com या दोन संस्थांच्या वतीने आज रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील अंधशाळेला अर्थात स्नेहज्योती या अंधशाळेला आम्ही भेट दिली. आणि त्या भेटीमध्ये या मुलांचं सगळं विश्व अनुभवलं. आणि खरोखरच या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत सेनगुप्ता मॅडम, त्यांनी खरोखरच हे उभं केलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये दृष्टी निर्माण केलेली आहे. हे पाहून आम्ही थक्क झालो. आणि खरोखरच हे कार्य असंच पुढे चालू ठेवण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना मदत करायला पाहिजे असं मी तुम्हाला जाहीर इथे नम्र आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना 1 मे जो आपला सण येतो आहे महाराष्ट्राचा, त्याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगाव तालुक्यातील या गावामध्ये नवे शहरची टीम आपल्या भेटीला आलेली आहे. सोबतच शिवतुतारी प्रतिष्ठान संवादनाथांचा कविता.com या दोन्ही टीमच्या वतीनं या ठिकाणी सुंदरशी काव्य मैफिल सजली. आणि पुस्तक प्रकाशन सोहळा सन्मान्य राजेंद्रजी घरात यांच्या लेखनातून साकारलेली 2 पुस्तके शेजारी आणि शेजार धर्म, अर्थ असा आणि तसा या ठिकाणी संपन्न झाला. आणि त्यासोबतच या मुलांनी अप्रतिम आणि सुंदर गीत या ठिकाणी संगीत मैफिल या ठिकाणी सजली. आणि अशा आशयानं हा सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. तो नवे शहर आणि शिवतत्व प्रतिष्ठानच्या वतीनं